संपत्ती म्हणजे ते दैवी सुख संभावी एक दैव गुण एक पृथ्वी झाली म्हणून दैवी संपत्ती हे श्री भगवान वाच अभयं सत्वसंशुद्धिर् ज्ञानयोग व्यवस्थितिः दानन्दमस्य यज्ञस्य स्वाध्यायस्तपर्यवम् आतापयाची दैवगुणा मागी दुरेचा बैसना बैसे कया करणा भयैसे तरी न गालोनी महापुरी न दिसे गुणयाची शियारी काळो गुणगणिजे घरी पत्याचिया तैसा कर्माची मोहरा उठो निरोधा नमस्कारा संसाराचा दरारा सांगणे अथवा ऐक्य भावाचे कैसे तुझे मानून आत्मा ऐसे भय वार्ता देशे वर्णनेचे पाणी बुडवू ये मिठाते तव मिठची पाणी आते देवी आपण गाले अगवैते नाशे भय आगा आवये निघावे बोलीचे ते जाणारे समीर जनाचे आगरे भावने हे आता सत्रशुद्धी हे म्हणजे ते ऐशाचे निघाले तरी जन शुद्धी जायचे पांडिवा वाढी नमागे अवसे तुटी सांडोली मागे माझी अतिसूक्ष्मांगे चंद्रोदय सारा हे ना करे वारशी नाही मांडली ग्रीष्मे नाही सांडली माझी निजरूपे वडली गंगा दैसी तैसी संकल्प कल्पाची ओढी सांडो निर्गमाची कावडी भोगिता धर्माची आवडी बुद्धी उरे इंद्रिय वर्गी दाखविलिया विरुद्धा अथवा भलिया विस्मयो काही केलिया मोठी चित्ती गावा गेलिया वल्लभो पतिव्रतेचा विरक्षोभो बलते सने हनीला भूनमणी देवी संवत्सरोपस्मेपणे बुद्धी जे ऐसे अनन्य होणे ते सत्वशुद्धी मने ते शिहंता आता आत्मलाभ विधी ज्ञानयोगा माझी एकी जे आपुलिया ठाकी हाव भरे एक सगळे चित्तवृत्ती त्यागो करणे या रीती निष्कामे पूर्णा होते हुताशी जैसे का सुकुळीने आपुले आत्मजा सत्कुळी चिरवली हे असो लक्ष्मी श्रावली मुकुंदी जैसे तैसे निर्विकल्पपणे जे योग ज्ञानी सया ऋत्विक होणे तो तिजा गुणमय कृष्णना तो आता देहवात चित्ते यथा संपन्ने विद्ये वैरी चालियाही अर्थात नवंसने जेता पत्र पुष्प छाया बलमूळ धनंजया वाटेचा न चुके केलिया वृक्ष जैसा तैसे मनोनी धनधान्यवरी विद्यमाने आल्या अवसरी श्रांताची मनोहारी उपयोगाने तया नाव जानदान जे मोक्ष निधनाचे अंजन हे असो ऐक चिन्ह दमाचे ते तरी विषयेंद्रिया गळणी करुणी घाते विकटणी तैसे दोडजे कडकपाणी पारकेया तैसा विषय दाताचा वारा वाजवणे तुझे इंद्रिय द्वारा ये बांधवणे प्रत्याहारा हती आतुला चित्ताचे अंगवरी प्रवृत्ती पळे परबाहेरी आगी सूर्य दानाद्वारे वैराग्याची श्वासोच्छवासा होती गौरसे व्रते आचरे खरपसे होसमुता रात्र दिवसे नारानुकरया पै जमो ऐसा म्हणते तो आगान स्वरूपे यागार तुझी साक्षे ते सांगो ऐक तरी ब्राह्मण करुणे धुरे स्त्रियादी कपैमध्ये माझारी अधिकारे अपुलालेने जया दे सर्वोत्तम भजनीय देवता धर्म हे तेने यथागम विधी आजिले जैसा द्विज शतकर्मे करी शूद्रतया ते नमस्कारी ही दोही सही सरोवरी निपजे याघू तैसे अधिकार परी आलोचे हे यज्ञ करणे सर्वांचे परी विष परासेचे घाते माझे आणि मी करता ऐसे आहो नेमचे देवाचे निवारे जाऊ ना वेदापेश करी खाऊ होईये स्वये अर्जुना एव यज्ञ सर्वज्ञ जान साध्य कैवल्य मार्गीचा अभिज्ञ सांगाती हा आता चेंडवे भूमी अनुजे नवे तो आता अनुजे ही शेती विकर्जे परी पिण्य लक्ष ना परी ठेवी देखावया आदर कीजे दिल्या कासा का फळे आवया सिंपिजे मुळ हे बहुवसी आयसा आत्मज्ञाने खाना ऐसा बुद्धप्रती बहुवसा प्रिये प्रिये ऐसा वेद प्राप्त बंधुश्वरू ओ वायाना हे गोचरू श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे हे विलासी ब्रह्मसूत्र हे रासूत्र का नाम मंत्र आवर्तनवणे पवित्र बाबाया तत्व पार्थाचा स्वभाव बोलीचे तो आमने देऊ आता तप सत्ताभिप्राव ऐक पांडू तरी दाने सर्वस्व देणे हे करणे दैसे पळवणे स्वयंस्पणे इंद्रावणी जेवी
अग्निप्रवेशो कनकी पुराचा नाशो पितृपक्ष पोषिता रासो चंद्राचा वैसा तैसा स्वरूपाची या प्रसरा लागी पाणी शरीरा आतनी करणे विराते चितप अथवा अनारिसे तपाचे रूप जरी असे तरी जाण देवी दूरांसे सुंदरी सांसो तैसे देह जीवाची मिळणी जो उदयजपसूये पाणी तो विवेकांत करणी जागवी हे पातात्मयाकडे बुद्धीच्या पैसोसाकडे सैत्र स्वप्न पुढे जागणी जैसे तैसा आत्मपर्यालोचू प्रवर्ते लोसाचू तपाचा हा निर्वेचू धनुर्धरा आता बाळाचा इति स्तन्य तैसे नानाभूती चैतन्य तैसे प्राणी मातृ सौजन्य आर्जवते अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांतिरपैशुनम दया भूतेष्वलोरुत्वम मार्दवम वीरचापलम आणि जगाच्या सुखोद्देशे शरीर वाचा मानसे राखणे ते अहिंसे रूपदान आता ती होऊन मवाळ दैसे गातीचे मुख का तेज परिशीतळ शांगाचे शके दावताची रोगू फेडू आणि जिभे करी नव्हे करू ते ओपदू नाही माघडू उपमा कैशी तरी मौपणे बुबळे जगड काही परी नागळे हिरवी पोरी कोराळे पाणी जैसे तैसे तोडावया संदेह पीक जैसे मालोह श्राव्यत्रे तरी माधुर्य पायी लाली हे कोणाचा कौतुकू कानाते चिंगती मुखे ते साचारविचे निभिते ब्रह्मही भेदी किंबहुना प्रियपणे कोणातेही जतवू नेने यथात तरी घुमणे नाही कवना हेरी गोरी ना गोड तरी साचाचा पाखाडी किड आगीचे करणे उघड परी जळवते साच कानी लागता महुर हरते निभांडी जुहार हे वाचा नव्हे सुंदर लावची पा परी अभिती कोप निसोप लालनी मऊ जैसे पुष्प ये मातेचे स्वरूप जैसे का होय तैसे श्रवण सुख चतुर परिमानो साचार बोलणे जे अधिकार ते सत्य येथे आता घालताही पाणी पाशानी नगे आणि कामाथी लोणी कांजिनी त्वचा पाये श्री हाले आई फडे न करी वसंती ही अंबरी न होती फुले नानारंभेचे निरूपे शुकी नुतिजेचे मदरते का भस्मी बंधीन उद्दीपे कृते देवी केली कुमार क्रोधे भरे तैसी आनंदाची बिजाक्षरे ये नित्ये अपारे दिनलिया परी घातया ही छाया पडता नुटी गणायू पंडसुता तैसी नुपुले उपगविता क्रोधोन्निगा अक्रोधत्व ऐसे नावते कसे जाणवे शिवानिवासे मणिकटे कया आता मृत्तिका त्यागे गतो परंतु त्यागे पटो त्यागेचे बीज त्यागे का त्यागे भिंती मात्र त्यागे अवघेची चित्र का निका त्यागे विचित्र स्वप्न जाळ नाराज त्यागे तरंग वर्षा त्यागे मेघ त्यागे रोग धन त्यागे देवी बुद्धिमानी देवी हांता सांडोनी पायी सांडीचे असे सही संसार जात तया नाव त्यागो मने को यज्ञांगू हे मानवी सुभगो पार्थो तुसे आता शांतीचे लिंगा हे व्यक्त मन सांग देव म्हणते सांगावधान देई तरी गिरोनी देयाते ज्ञाता ज्ञान हे मागवते हरते निरुते ते शांती पैगा जैसा प्रलयांबचा उघडू बुडवून विश्वाचा पवाडू होय आपण ते निवडू आपणची नव उगम मोग सिंधू हा सुरेची व्यवहार भेदू परिचयाचा बोधू तोही कवना तैसी देव देता मिली ज्ञापृत्व ही पडे पोटी नव उडे ते चिकडे शांतीचे रूप आता कदर्थ भीत व्याधी बळी करणाची आधी आप करून शोधी सदैतू जैसा काची खली रुकली गाये धड भाकर न पाहे तो ती छिनालानी होय काला भुला नाना बुडतया ते सुपर्णो न तुसे अंतजीवरा ब्राह्मणो काढून राखे प्राणू हे चिजाने की मालवणी पापे होळी केली विपाये ते नेसल्याडी न पाहे शिष्टू जैसा तैसे अज्ञान प्रामादिकी का पात्रही न सदोखी निंदक वाचा सर्व विधी केले रे तया आम्ही तुले जेवोनी या भले विसरविती आले सरदिले
आगा पुढलाचा टोकू करुणे आपुल्या किती चोकू मग जाते लोकू तयावरी जैसा पुजरी देव पाहिजे देवनिशे का गायजे पोषाल कसा गुणे दिसा तैसे आपुल्या गुणे पुढल्या देवने देवने पाणी तयाकडे वाचुल्या विजय वर्मी ना तो विजय वर्मी ना बोल विजय नामे सुरोषती वरी बोले के उपाय पहिले उभे होय ते कैसे शरीर आय मेला देवर्मी पै उत्तमाची आसाती नीचमानिचे कीर्ती हे वाचून किती दोषून घेते हरा अपय शून्याचे लक्षण अर्जुना हे पुढे गान मोक्ष मार्गीचे सुखासन मुख्य हे गा आता दयाचे ऐसी पूर्ण चंद्रिका जैसी देव विकार कडसी साने दोर कैसे दुःखितांचे शिरणे हिरका सकवपणे उत्तम आगमने निर्बंधुरा पै जगी जीवना सारिगे वस्तु अंगवरी उपते पै जाते जीवित राखे तृणाचे कैसे पुढलाचे नित्राते कृपे सर्वश्रेष्ठी जिथे थोडे चिगमी निम्न भरली आगिने पाणी ढाळो चिनेने देवी श्रांता तो सोडी जाणे सामोरे पाळ पै पायी काटा नेहते तब यथा श्री उमटे ऐसा पोळे संकटे पुरुलांचे का पावो चित्र कालाहे शीते डोळ्याची लागी होय कैसे परसते जाये सुखावतो किंवा उन्हा कृषिका लागी पायी आराध्य कैसे जगी कैसे दुःखितांचे सेन भागी जुने तयाचे तो पुरुषवीर राया मूर्तिमंत जाण दया मी उदय जाती दया उन्या लाभे आता सूर्यासी जिरे अनुसरणी राजिरे तरी ते तो नशिवे सौरभ्य दैसे का वसंताची आवानी आलिया वनश्रीच्या औक्षहिनी एक कडकुची घेणी निघाला तो हे असो महासिद्धीसे लक्ष्मी आलिया पाशी परी महाविष्णू वैशी गणित कैसे ऐके शिका सुरगीचे भोग पायी कराव्या इच्छेचे परी भोगावे हे नरुचे मना माझी बहुळे काय कौतुकी जीवन हे विषयाभिलाषी अलोलुप्त दशा ठाऊकी जाणते हे आता माशिया कैसे मोहर जलतरा देवी जळ का पक्षी अंतराळ मोकळे हे ना करी बाळकोत्रेशे मातेचे स्नेह कैसे का वसंतीच्या स्पर्शे मौमलया निळू डोळ्या प्रियाची भेटी का पिलिया गुर्मीची भेटी कैसे होत मातुरातील वाळते स्पर्शे अतिमृदू मुखी घेता सुस्वादू प्राणाची सुगंध उदाहरणे तो आवडे तेवढा घेता विरुद्ध जरी न होता तरी उपमेयेचा कापुरती परी महाभूते कोटी वाहे ते विची परमाणु माझी सामाये या विश्वानुसार होई गगन दैसे काय सांगो ऐसे जिने हे जगाचे निशील प्राणे तया नाव म्हणे मारवणे आता पराजय राजा ऐसा कदर्शय राजा का मानिया दिसते निकृष्टास्तव नाना चंडाळ मंदिराशी अवचटे आलिया संन्यासी मग लाजो होते उत्तमातया क्षत्रियारणी पळो निघाणे हे कोण साहे लाजिरवाणे का वैदर्भे पाचारणे महासती येते रूपसा उदयले पुष्ट संभाविता कुटीचे गोट तया लाजा प्राणा सकट होय तैसे ऐसे अवघातपणे देश होऊन जिने उपजो उपजो मरणे नावा नावा हे गर्भमेदमसे रक्तमुद्र रसे होती होऊन असे ते लाजिरवाणे हे बहु असो देहपणे नाम रूपासे येणे नाही लाजिरवाणे कया होणे ऐसे जिया उकळा येथे शरीराचा कंटाळा हे लाजपै निर्मळा निज सुगोडा आता शुक्रदंडो सुरलिया चेता शिका केसाय करिया ऐसे प्राणलवे कर्मेंद्रिया कुंटे गती की मावळलिया दिन करू सरे किरणांचा प्रसरू ऐसा मनोजय प्रकारो ज्ञानेंद्रियाचा देव मन पवनीयमे होती का इंद्रिये अक्षमे हे अचापल्य वर्णे हे होय तेजक्षमा धृती शौचम अग्रोहो नातिमानिता भवन्ति संपदं दैवीं अभिजातस्य भारत आता ईश्वर प्राप्ती लागी प्रवर्तता ज्ञान मार्गी दिवसे याची अंगी मनोहे भूकटे मरणा ऐसे तेही आले अग्नि प्रवेशे हरी प्राणेश्वर उद्देशे नगरीची सती ऐसे आत्मनाथाचे आधी जाऊनी विषय विषाचे बाधी भाऊ आवडे पानधी शून्याची न खाते निषेधू आड न पडे विधीचा भेद नुपदेची दिली कोड महासिद्धीचे
ऐसे ईश्वराकडे निज भावे अपसया सहज तया नाव तेच्या आध्यात्मिकते आता सर्व ही सहातिया गरिमा गर्वान येतेची क्षमा तैसे देववानो निरोमावाने नेने आले मातले इंद्रियांचे वेग का प्राचीचे खवळले रोग अथवा योग वियोग प्रिया प्रियांचे जया आघवियाचा चितोरू एके वेळा पुरू तरी अवस्थिका होऊन धिरू उभा टाके आकाशी लुमाची रेखा उठली बहुया आगळिका ते गिरी एकी झुळका वारा जेवी तैसे अधिभूतादय बळवा अध्यात्माने उपद्रवा कातलेला पांडवा गिरू निघाली ऐसे चित्तक्षोभाच्या अवसरी उचलोनी धैर्याचे सांगावे करी धृती वनिते अवधारी तिये तेगा आता निर्वाळून कनके भरिला गांगे पियुके तया कलशाची आसारिके शौच असे जे अंगी निष्काम आचारू जिवी वेणू कुशाचारू तो सबाह्य घडला आकार शुचित्वाचाची का पेडित पाप काप तो खेत तिरीचे पादप समुद्रा जाय पाप गंगेचे वैसे का जगाचे अंग पेडितू स्त्रियेचे रावळे उघडितू निघे दैसा भावस्तू कैसी बांधली सोडिका बुडाली कारिका साकरी पेडिका अर्धाचिया किंबहुना दिवस राती पुढीलांचे सुख उन्नती आनिक स्वार्थी प्रवेशी हे वाचोन्या फुले काजा लागी प्राणी जाताच्या ऐकवागी संकल्पाची अडवंगी न करणे दे पै अद्रोहत वैशिया गोष्टी ऐकसी धिया किरीटी हे सांगितले हे तिथे पावले ऐवसे आणि गंगा शंभूचा माता पावनी संकोची देवी कारता देवी मान्यपणे सर्वथा लागणे दे हे पुढती अमानित्वता नसुमती मागा सांगतले से किती ते चिते बोलो एवढी सर्विसे ब्रह्मसंपदा एव सदासे मोक्ष चक्रवर्तीचे जैसे अग्रहागर होय नाना हे संपत्ती दैवी या गुणतार्थाने शनवी निर्विघ्न सगराची दैवी अंगाची आली की गुण कुसुमांची माळा हे घेऊन मुक्ती बाळा वैराग्य निरपेक्षेचा गळा दिवसीत असे की सव्वीसे गुण ज्योती ही उजळून आरती गीता आत्मया निपदती निरांजना आली उगळीते निर्मळे गुण येची मुक्ता फळे दैवी शक्ती फळे विकारणाची काय बहुवा नो ऐसी अभिव्यक्ती अपैसी केले दैवी गुणराची संपत्ती रूप आता दुःखाची अंतवतलेली दोष काट्यांची जरी भरली तरी निजा भिदाने आली असुरी ते पै त्याज्यत जावया लागी जाणावी जरी अनुपयोगी तरी एका ते चांगी शोत्रशक्ती तरी नरकजथा थोरी आनावया दोषी होरी निळू केला ते असुरी संपत्ती हे नाना विषवर्गो एकवटू तया नाव दैसा बासटू आसुरी संपत्ती हा खोटो दोषाचा दैसा दंभोदर्पोऽभिमानस्य क्रोधपारुष्यमेव च अज्ञानचाभिजातस्य पार्थसम्पदमासुरीं तरी तयाची असुरा दोषामागी गया विरा वाळपणाचा डांगोरा तो दंभो ऐसा कैसी आपुली गणनी नग्नदावलिया गणी हे तीर्थीची परिपतनी कारण होय का विद्या गुरु प्रतिष्ठा दो भाई लिया सोहता इष्टदा परी अनिष्ठा हेतु होती पै अंगे बुडता महापुरी जे वेगे काढी पैलकली ते नावची बांधली अशरी बुडवी वैसी कारण ते जीविता हे वाहले जरी सेविका तरी अन्नची बंद सुका होय विष पैसा दुष्टावृत्ताचा सखा धर्मो झाला जो ठोकारी जे देखा तरी कारिता तो चिलोखा लागी होय म्हणून वाचेचा चौबारा घातलिया धर्माचा पसारा धर्मचितो धर्म होय गिरा तो दंभुजाने आता मूर्खाची जिभे अक्षरांचा अमृता सुभे आणि तो ब्रह्मसभे नरिजे वैसा का मागरी लोकांचा घोडा गजपती हिमानी थोडा का गांधीयावरी सरळा स्वर्गहीनीच तृणाचे निंदने आगे भावे गगने किल्लर बळे नगरजे सिंधू कैसा माझे श्रियाधने विद्यास्तुती बहुते गाणे एके दिवशीच परांने अल्पको जैसा अग्र छायेची आजोडी दैवी घर मोडी मृगांबू देखुनी पोडी पाणी आले मूर्ख किंबहुना हसैसे उतरे जे संपत्ती मिसे
विश्वासू आणि विश्वासी पूज्य ईशू जगी एक तेजसू सूर्यची हा जगस्पृहे आस्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगा पडिये म्हणून जग उत्साहे या तेवा नुराये की ते ऐकोने मत्सरू आहे फुगो लागे मनेश्वरा ते खाये तया वेगा विषसूये गौरवा मागे त्राये भंगितासे पतंगा नावरे ज्योती हद्यता भानुची गंती का पृथिवीने आपापती वैरी केला तैसा अभिमानाचे ही बोले ईश्वराचे हे मानन सारे वेदांते मरे मधे सवती झाली ऐसा मान्यतेचा छोट सरंडू तो अभिमानी परमलंडू रौरवाचा रूढ मार्गची पै आणि पुढीलांचे सुख देखनियाचे होयमिक चढे क्रोधाग्नीचे विख मनोवृत्ती शुतळाचे भेटी कातला तेलिया गिवटी चंद्रू देखुनी जळे पोटी कोल्हा दैसा विश्वाचे आयुष्य गेले उजळे तो उठेला देखून सवळे पापिया फुटले डोळे बिडुळाचे जगाची सुख पाहत चोरा मरणाहुनी निकृष्ट दुधाचे काळपुत्र होय व्याळी अगाधे समुद्र जळे प्राशिता अधिके गळे वडवाग्नी रगळे शांती काही तैसा विद्या विनोद विभवे घेते पुढीलांची दैवे तव तव धोसू गुणावे क्रोध तो जाण आणि मनसर्पाची कुटी डोळे महाराजाची सुटी बोलणे ते रुष्टी इंगळांची हे जे क्रियाजात ते तिखयाचे करवत ऐसे सबाह्य कसासी तगयाचे गा तो मनुष्याचा दमोजान पारुष्याचे अवतरण आता ऐक गुणा ज्ञानाची तरी शितोष्ण स्पर्शा निवाडो नेने पाशानुदैसा का रात्री आणि दिवसा जात्यानुभूतो आगी उठेला आरोगणे जैसा खाद्या खाद्य नमने का परिसा पाडू नेने सोनया लोहा ना करीते नाना रसी विभोनी गर्वी जैसी परी रस स्वागने सुखाने का वारा जैसा पारकी नवे चिला मार्गा मार्गाविकी तैसे कृत्या कृत्य विवेकी अंध परवे हे चोख हे मैळ ऐसे नेनोनिया बाळ देखे ते केवळ मुखीची घाली ऐसे पाप शून्याचे खिचके करोनी खाता बुद्धीचेष्टे कडू मधुरण वाटे ऐसे जे दशा हे नाम अज्ञान या बोला नाही आन हे साई दोषांचे चिन्ह सांगितले हीच साई दोषांनी हे असली संपत्ती दाखवी ऐसे दोरविषयी सुगवी अंगी अंगसाने का तिघावन दिशा पालती पाता तोडे काय गमती परी विश्व ही प्राणा होती करुण पुढे दातया ही गेली या शरण दोषाच ते मरण तयाती दुनिया साई दोष ही साई दोषी संपूर्ण झाली याचे उदाहरणे म्हणून असुरी येऊन संपदा नव्हे परी क्रूर गृहांची वैसी मांडी मिळे के कराशी का लेही अशेष रामे मरणाराचे अंग पडी घाती अवघेचे रोग हा पूर्वे होते दुर्योगे कवटती विश्वास तैसे सारे दोषे सगळे जोडती विश्वासला पूर्वीचे थोरा शेला श्रीजे महापुरा तैसे दोषी ही नराष्ट निष्ठ गेले का आयुष्य जाती वेळे शेळे सात वेळो ही मिळे तैसे साही दोष सगळे जोडती तया मोक्ष मार्गाकडे जे त्यांचा अमृता पडे तैन निघे बोलती पुढे संसारी तो अधमा योनीच्या पावती उतरत जो किरीटी सावराही तळवटी वैसने घे हे असोताचा भाई विरोध साई दोषी असुरी संपत्ती पाही वाढविले ऐसी आया दोन्ही सम्राट सिद्धाजनी सांग करिया चिन्ही वेगळाया दैवी संपद विमोक्षाय निबंधाय सुरीमता माश संपदं दैवीं अभिजातोसि पांडव या दोन्ही माझी पहिली दैवी जे म्हणतली ते मोक्ष सूर्य पाहिले काची जाण हेरी जे दुसरी संपत्ती का आसुरी ते मोहलवाची घरी सांगळी जीवा तरी ऐकोनी झाले भयभीसी होमने काय रात्रीचा तुम्ही धातू घरीची हे आसुरी संपत्ती तया बंधाला धन गया तो साहे दोषी आश्रय होय तू तव पांडवा सांगतले या दैवा दुरनिधी बरवा जन्मलासी मनोने पार्था तुया दैवी संपत्ती स्वामिया होऊन यावे उवाया कैवल्याचिया दौभूत स्वर्गलोकेस्मिन् दैवासुर एव च दैवो विस्तरशा प्रोक्त आसुरं पार्थ मे शृणु आणि देवासुर
संपत्ती वकारा अनादे सिद्ध उजगरारा अतिसाहे जैसे रात्रीच्या अवसरी व्यापारी जे निशाचरी दिवसा सुव्यवहारी मनुष्यादिकी पैसिया आपुलानी या राहती वर्ततिलो सृष्टी दैवी आणि चिरमिया सुरीत तेवेची विस्तारुणी दैवी ज्ञान कथांमध्ये प्रस्तावी मागील नदी वरवी सांगितली आता असुरी जे सृष्टी तेची सौफलवू होती अवधानाची जिती जे पाणी तरी वादेवी मनादू नेदी कवनारी साधू का अपष्टी मकरंदू न लभे वैसा कैसे प्रकृती हे आसुर एकली नो हे गोचर जो एकादे शरीर मल्हातीना मग आविष्कार लाला पुढे पावकोने साधोडे कैसे प्राणदेही सापडे आटोपिली हे वेळीचे वारी उसा त्याची आपुला रसा देहाकार होय कैसा प्राणियांचा आता तयाची प्राणिया रूप करू धनंजया घडले या सूर्या गोचरुंदी प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या जनान विनुरासुरा न शौचं नापिशाचारो न सत्यं देशु विद्यते तरी पुण्यालागी प्रवृत्ती का पापाविषयी निवृत्ती या जाणेयाची राती तयाचे मन निगनेया आणि प्रवेशा चित्त नेदतू हवेशा होत कितो दैसा का छिन्नला पै का दिदले मागते येईल की नये ये पुढे पुढील न पाहता हे भांडवल मूर्ख चोरा कैसिया प्रवृत्ती निवृत्ती दोन्ही नेनिदती आसुरी जनी आणि शौचते स्वप्नी देखती नाते काळीमा सांडील कोळसा वरी चोखी होईल वायसा राक्षसही मासा विटोषके परी आसुरा प्राणिया शौच नाही धनंजया पवित्रत्व जेवी भांडिया मध्याचिया वाढविती विधीची आस का पाहते वडिलांचा वास आचाराचे भाषणे नतीचे तैसे चरणे शेळीचे का धावणे वारियाचे जाळणे आगीचे भलते दुगे तैसे पुरासुने वैर स्वच्छताचे आसुर सत्तेशी तीर वैर सुगाचे हया जरी नांगिया आपुलिया विंचू करी गुदगुलिया तरी साचा बोली बोलिया बोलती ते आपणाचे नितोंडे जरी सुगंधाये निघडे तरी सत्यतया जोड्या सुराते ऐसे ते न करिता काही आगेची ओकडे पाही आता बोलतीचे नवाई सांगी जाईल केली कयाच्या खाई चांगलं ते कयाची कैचे निगांग कैसा असुराचा प्रसंगी परिस उदवणीचे जेवी तोंड उघडी गृहाचे उघड ते जाणीव तेरी उघड सांगू ते बोल असत्यं प्रतिष्ठं ते जगदावरणीश्वरम् अपरस्पर संभूतं किमं किमन्य कामहैतुकं तरी विश्वानादिकाओ एकनेका ईश्वराव आवरी न्यावान्यावो निवडितो वेदी अन्यायी परी ते निगाच्या असिले संन्यासी सर्वाये सर्गिजे ऐसी हे विश्व व्यवस्था अनादि जे पार्था ये ते मनती ते ऋता अवघेची हे यज्ञ मूढ टकिले यागी देवतसे प्रतिमा लिंगी नागवले भगवे योगी समाधी भ्रमे येत आपुले निगळे भोगिजे जे जे वेगळे का वाचोनिके वेगळे पुण्य आहे ना अशक्तपणा अंगिके वेगळे ताई नटके ऐसा गादिजे विन विशेष तेची पाप प्राण घेपती संपन्नाचे ते पाप जरी साचे तरी सर्वस्व हाताये तयाचे हे पुण्य फळकी बळी अबळा ते खाय हेची बाधित जरी होय तरी मासया काम होय निसंतान आणि कुळ शोधोनी दोनी कुमरेची शुभ लग्नी मेळ विजती भव्या साधने हे कुजरी तरी पशुतक्षादी जाती जया मिती नाही संतती तया कोणे प्रतिपत्ती विवाह केले चोरीचे धन आले तरी ते कोणाशी विष झाले वालभे पद्वद्वार केले कोडी कोणी म्हणून देव गोसावी तो धर्माधर्म भोगवी आणि परत्राच्या गावी करीतो भोगी तरी परत्र ना देवो न दिसे म्हणून देवावो आणि करतानी माखावो भोग्यासी कवनो हे तर उर्वशिया इंद्र सुखी पैसा का स्वर्गलोकी पैसाची भूमी नरके लोळतुषाहे मनोनी नरक स्वर्गू नवे पाप पुण्य भागू जे दोन्ही काही सुख भोगू कामाचा चितो या कारणे कामे श्री पुरुष युगमे मिळती ये जन्मे आघवे जगा आणि जे जे अभिलाषे स्वार्थाला हे पोषे पाठी परस्पर द्वेषे कामची नाशी देव कामा वाचो न काही जगा मूळची आन नाही
ऐसे बोलती पाही असुरगाते आता असो हे किराळ दुर्दीन करूप घळ सांगताची सफोल होत सेवाचा एतां दृष्टिमष्टाभ्य नष्टात्मानोल्पबुद्धयः प्रभवन्तु कृतकर्माणः क्षयाय जगतो हिताः हानीश्वराची आखंडी मुसदीयाची करती साधी हेही नाही चित्ती निश्चयो एको किंबहुना उघड अंगी भरून या पाखंड नास्तिकपणाचे हाड रोविले जीवी ते वेळी स्वर्गाला घे आदरू नायकाचा अडदरू या वासनांचा अंगरू जळून गेला मग केवळ हे देह कोडा आम्ही शोधकाचा बुडबुडा विषय पंची सुहाडा बुडालेला जै आतावे होती जळचर ते डोही मिळती धिवर का पडावे होय शरीर ते रोगा उदयो उदय परकिंतुचे दैसे विश्वानिष्टो देशे जन्मती ते तैसे लोकातो विरलिया अशुभ फुटती पैते ते कुंभ पापाचे कीर्ती संमताला देते आणि मागा पुढा घडणे वाचून आधी काही नेणे तैसे विरुद्धची एक करणे भलते या परी तेची गा करणे आदरीची संभ्रमे जेणे तो ऐकतार्था म्हणे श्रीनिवासो काममावृत्य दुष्पूरं दंभमानमदान्विता मोहाद्वैत्वैता ग्राहं प्रवर्तते सुशीलता तरी जाळ पाणी न भरे आगी धरण पुरे तया दुर्वराचे भुरे भुकाळू जो तया कामाचा ओलावा जीवी धरुणी पांडवा दंभमानाचा मेळावा मेळविती मातलिया कुंजरा आगळी झाली मदिरा पैसा मदाचा खाता तवजरा तडता अंगी आणि अग्रहा तोची ठावो वरी मौढ्या ऐसा सावावो न कायवानो निर्वाहो निश्चयाचा जी परोप कापू घडे परावा जीव रगडे ती कर्मी होऊन गाढे जन्मवृत्ती मग आपले केले फोकारिती आणि जगाते धिक्कारिती दाही दिशी पसरती स्पृहा जाळ ऐसे निगा आटोपे थोडिये आणती पापे कर धर्मधेनु पुरते सुटले जैसे चिंतामपरेयांच प्रलयांगामुपाश्रिताः कामोपभोग परमा एतावदति निश्चिताः याची एका आयती तयाची या कर्म प्रवृत्ती आणि ही परवती वाहते चिंता पाताळाहुनी निम्न जे उंची साने गगन ते पाहता त्रिभुवन मोहे ते योगपटाचे मवनी जीवी आणि मन चिंतवनी जे सांडूने मरणी वल्लभा जैसे तैसी चिंता अपार वाढविती निरंतर गुरुवंदी तुझे अमृते ऐसे सुख श्री परवते नाहीची म्हणून चित्ते निश्चय केला मग तयाची श्री भोगा लागी पाताळ स्वर्गा धावती द्विभागा परवते ही आशा पाश शतैर्बद्धा काम क्रोध परायणः इहन्ते काम भोगार्थं न्यायेनार्थ संचयान आमेश कवलो थोरी आशा न विचारिता गेली मासा तैसे की जे विषयाशा तयासे गा वांछित कवन पवती नव करुणेची यशेची संतती वाढवू होती दोष गिणे आणि पसरेला अभिलाषू अपूर्ण होय तोची देशू एव काम क्रोधा ध्वनी अधिकू पुरुषार्थू नाही जिहा कोदने रात्री जागोवा ठाणयांतर्या दैसा पांडवा अहोरात्री ही विसावा भेटेची ना तैसे उंचवली लोटली कामे नेहतली क्रोधाची ढेमे तरी रागद्वेषे प्रेमे न मातिकेही देवीची जीवची हवा विषय वासनांचा मेळावा केला तरी भोगावा अर्थे घेना मनोनी भोगावया भोगा पुरता अर्थो पैगा अनावया जगा घोमती सैरा एका ते साधुनी मारुती एका ती सर्वश्री हरती एका लागी उभारती अपायंत्रे पाशके पोती वागुरा सुनी ससाने किसाठी कोसरा एवढे निगती डोंगरा पारडी जैसे ते पोसावया पोट मारुणी प्राण्यांचे संघात आणि ती ऐसे निकृष्ट तेही करती पर प्राण घाते मिळविते वित्ते मिळाल्या चित्ताचे क्षणे कैसे इदमद्य मया लब्धम् इमं प्राप्से मनोरथम्
इदमस्तिदमपि मे भविष्यति पुनर्धनम् मने आजीमिया संपत्ती बहुतेकांचिया आपुल्या हाती गेलिया धनुनामी ऐसा त्याग्यो जव जाये तव मन आणि काही वाये सवेची मने पाहे आणि कांचे हि आणो हे जे तुले असे बोलिले तयाचे भांडवले लाभा घे नवरले चराचर हे ऐसे निधना विश्वाचिया नीची होईन स्वामिया मग देती पडे दया उरोनेली असौ मया हतः शत्रुर्हन्निशा परानपि ईश्वरोऽहं भोगी सिद्धोऽहं बलवान सुखी हे मारिले वैरी थोडे आणि काही साधीन गाडे मग नांदेन पवाडे कलाची मी मग माझी होतील कामारी ते वाचून येई मारी किंबहुना चराचरेश्वर तो मी भोगभूमीचा राहू आधी सर्व सुखाची खाऊ म्हणून इंद्र ही वाहू माते पाहुणे मी मने वाचा देहे के मज वाचून आहे आज्ञा सिद्धान तवची बळीया काळू जवन दिशे मी अंतर्बळू सुखाचा किरण फळो रासी वामीची आद्यो भिजवानस्मिन् कोण्योऽस्ति सदृशो मया यक्षे दास्यामि मूढिष्य इत्यज्ञानविमोहिताः कुबेरो अखिला होय परितो नेने माझी सोय संपत्ती मद समन हे श्रीनाथाही माझ्या कुळाचा उजाळू का जातीश भूतांचा मेळू पाहता ब्रह्माही हळूनाची दिसे मनोनिमिरवती नावे वाया ईश्वरादी आघवे नाही मनसी तरी पावे ऐसे कोणी आकालोपला अभिचारू तया करीन मी जीर्णोद्धारू प्रतिष्ठेन परमारू या गवरी माते गाते वानती नटनाचे निजवती तया देन या माझ्या अन्नपाणी प्रबदांच्या अलंघिनी मी होईन त्रिभुवनी आनंदाकारो काय कहो सांगो ऐसे हे आसरी प्रकृती पिसे त्रंबिती असोसे गगनवळेती अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समारुता प्रसक्ता कामभोगेषु पतन्ति नरकेषु च ज्वराचे नियातोपे रोगी बलतैसे जल्पे सावळती संकल्पे वानते तैसे अज्ञानातले गुळी मनोनी आशा वाहुतळी भुवनरती अंतराळी मनोरथांच्या आणि मन आषाढमेघ का समुद्रोर्मी अबंध तैसे कामिती अनेक खंड काम मग पै कामनाची तया जीवी झाल्या विलरिया ओर पिली काटिया कमळे वैसे का पाषाणाची या माता हंडी फुटली पार्था जीवी तैसे सर्वदा कुटके झाले तेव्हा चढती रजनी तमाची होय पुरवणी ऐसा मोह अंतकरणी वाढोची लागे आणि वाढे दवदव मोह तव तव विषयी राहो विषय ते तठावो पातकासी पापे आपले निथावे जव करती मेळावे तव जिताची आघवे येती नरका म्हणून गा सुमती जे कुमर्था पाळिती ते असुर येती वस्ती तया ठाया एकासी पत्र तरुवर खंदिरांगराचे डोंगर तातला तेरी सागर उठताते एक यातनांची श्रेणी हे नित्य नवी यम चाचणी पडती दिये दारुणी नरकलोकी ऐसे नरकाचे शेले भागी जेते जन्मले तेही देखो भुलले हे रवी यागाधिक क्रिया अमानतेची धनंजया परी विफळती आचरोनिया नाटके जैसे वल्लभाचिया उजरिया आपलया प्रति कुस्रिया जोडोनी तोषिती जैसिया अहेवपणे आत्मसंभाविता स्तब्धा धनमानमदान्विता यजन्ते नाम यज्ञैस्ते दंभेना विधिपूर्वकम् तैसे आपनया आपण मानिता महंतपन भुगती असाधारण गर्वे तेने मग लवो नेनती तैसे हातीवालो हाचे खांब दैसे का उधवले आकाशे शिराराशी तैसे आपुली गर्वे आपण शिरता जीवे तृणाहूनही या घरे मानितीनीच वरी रणाची या मदिरा माजूनी धनुर्धरा कृत्या कृत्य विचरा सवते केले जया अंगी आयती ऐसे
ते तर अज्ञानाची होती कायसे तरी काय काय पिसी न करती गा म्हणून कोणी केले मौज मदाचे निवळे यागाची ही तवाळे आदरिती ना कुंडमंडप भेदी ना उचित साधन समृद्धी आणि दयाची तव विधी तंतुंची सदा देवा ब्राह्मणाचे निनावे आडवारे नाही नोहावे ऐसे आती ते तयावे लागे कवना पै वासरुवाचा भोकसा गाई पुढे देवणी जैसा उगाना घेती क्षीर रसा बुद्धिवंत तैसे यागाचे निनावे जग वाऊ निवावे नागवती आघवे अहेरारे ऐसा या पुलिया भूमिती जे उदरिया तेने कामिती प्राणिया सर्वनाशू अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिता मामात्मपरदेषु प्रदिशन्तोऽभ्यसूयका मग पुढा वेळी दिशान लावणी ते दीक्षितपण जगी पोकारिती आपण वावो वावो तेव्हा महत्व देणे अधमा गर्वा चढे महिमा जेणे लेणे समा काव्याचे तैसे मौल्य गणावे औद्य उंचावे अहंकारो गुणावे अविरकेवी मग हृदयाची भाष नुर्वावया निशेष बाह्यपणाधिक होय बाळ ऐसा अहंकार बाळा जालिया एक बळा दर्प सागरू मर्यादा वेळा सांडोनी होते मग ओसंडले निधरते कामाही पित्त कुरते तया कधी सैन्य पाळते क्रोधाग्नी हो ते चौधारा आधी खरमरा तेला तुपाची क्रोधारा लागला आणि वारा सुटला तैसा अहंकारू बाळ आला दर्पोटोन हृदय घुडला या दोहींचा मेळू झाला वयाच्या ठाई ते आपलिया सवेशा मग कोणी कोणी हिंसा या प्राणिया ते विरेशान साविती गा पहिले तव धनुर्धरा आपल्या मास रुधिरा वेचू करतिया बिचारा लागोनिया एक जाळीती देहे यमाची भूमी आहे तया आत्मयामत घाई वागती ते आणि अभिचार कीती उपद्रविजे जे तुले काही एक चैतन्य मी पाही सिनो पावे आणि अभिचारा वेगळे विपाये जे अवगळे तया ताकिती विकाळे पैशून्याची सती आणि सत्पुरुष दानशील याज्ञिक तपस्वी अलौकिक संन्यासी जे का भक्त हन महात्मे ये माझी निजाची धामे निर्वाळली होम धर्मे श्रोताभिकी तया देशाचे निकाळ कुटे बाचतोनी तिकटे कुभोलांची सदटे सुती काढे तानहं विशतः क्रूरान् संसारेषु नराधमान् क्षिप्ताम्यज्रसुधाना असुरेष्वयोनिषी ऐसे या गवाची वरी प्रवर्तले आपले वैरी पैजा पापी अजेमिन करीते ऐकपा हरी मनुष्य देहाचा तागा देव निर्सुतीची जगा ते पदवी हिरोणी पैगा ऐसे देवी जे केशदावीचा उकरडा भवपुरीचा पानवडा ते तमोयोनी जया मुढा वृत्तीची दे मग आहाराचे निनावे तृणही जे तनुभवे ते व्याघ्र वृक्षिक आळवे तैसी करी एक क्षुधा मुख्य बहुते तोडून खाती आपण याते मरमरो मागते होतची असती का आपुला मरळ जाळी जाळीची अंगाची पेंडळी हे सर्पची करी देवी निरुंधरला परी घेतला सासू राते ऐसे निकल्पाची या कोडी गणिताही संख्या कोडी ते तुला वेळून काढी क्लेशोनी तया तरी तयासी जे जाणे ते तिची हे पहिले पेने ते पाहुणी रे दारुणे नेहरुती रुखे आसुरी योनी मापन्ना बुढा जन्मनी जन्मनी माम प्राप्य कोंदेय ततो यांतधमाम गती हा कायवरी संपत्ती तयासुरी अधोगती अवधारी जोडली तिही पापी व्याघ्रादी तामसा योनी तो माळो ऐसा जयधाराचा उसासा थिलोही तोही मी ओल्लावा हिरे मग तमची होती कसरी एक गेले अंधारे काळ बंडैजे जयाची पापा चळसी नरक घेते दिवसी शीन जाय मूर्छी सिने जेने
मळू जेणे मैळे तापू जेणे पोळे दयाचे नावे सळे महाभय पापादयाचा कंटाळा उपजे अमंगल मंगळा किटाळू ही विटाळा बिहे दया ऐसे विश्वाचे या होकटया अधमजे धनंजया तेथे होती भूमुनिया काम सायोनी आहा सांगता वाचारडे आठविता मन किरडे कटारे मूर्ती जेवढे जोडली निरय काही सयाते म्हणून पुवाद काही सयाते असुर संपत्ती पोचती वावर जिया दिले घोर पतनाईसे म्हणून तो आधनो घरा नोहावे गातिया मोहरा जेवता वासो असुरा संपत्तीवंता आणि दंभारी दोष साही हे कुंपूर्ण दयाच्या काही ते जावे हे काही मनोगीर त्रिविधं नरकस्यैदं द्वारं नाशमात्मनः कामक्रोधस्तथा लोभः तस्मादेतयं त्यजेत् परि कामक्रोधलोभ या तिघांचे ही तोंब स्थायी तरी अविशुद्ध पिकलेदान सर्व दुःखी आपुलिया दर्शना धनंजया पडाऊ हे बलतया दिलेल्या हाती का पापिया नरक भोगी सुवावया लागी जगी पातकांची ताटके सदाची हे रौरव जातवची वरी ऐकदती पटांतरी जवतेची नियंतरी उठती ना अपायती आसलग यातनाई समग हानी हानी नो हेचे देव हेची हानी काय बहु बोलू सुभटा सांगितली या निकृष्टा नरकाचा दारवंता त्रिशूंकुहा या काम क्रोध लोभा माझी शिवे जो होय उभा तो निरय पुरीचा सभा सन्मान पावे म्हणून पुढत पुढती किरटी हे कामाली दोष त्रिपुटी त्याजालीची गा ओखटी आघवा विषयी एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारै श्रीभिन्नरः आचारत्मनश्रेयस्ततो याति परां गतिं धर्माधिका चौहियातु पुरुषार्थाची तैची मातु करावी वै संघातु सांडिलहा हे तिन्ही जीवी जव जागती तव वरी निकयाची प्राप्ती हे माझे कानाय कधी देव ही म्हणे दया आपण पे पडे आत्मनाशा झोपी तेने न धरावी हे सोय सावध होईजे पोटे बांधून पाषाण समुद्री बाही अंगवन काज जावया जेवण काळ कुटाचे ही काम क्रोध लोभेसी कार्यसिद्धी जान पैसी म्हणून ठावो चिपुसी याचा गा जै काही अवचटे हे तिकडे साकळ तुटे काही सुखे आपले वाटे चालू लाभे त्रिदोषी सांडले शरीर त्रिकुटी पिटलिया नगर त्रिदाह निमालिया अंतर वैसे होय कैसा कामादिकी तिघी सांडिला सुख पावो निजगी संगोला हे मोक्ष मार्गी सज्जनांचा मग सत्संगे प्रबळे स्त्रियाचे निबळे जन्म मृत्यूची निमाळे निस्परे राणे ते वेळी आत्मानंदे भागवे जे सदा वसते करवे ते कैसेची पाठक पावे गुरुकृपेचे तेच प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा तये खेरी आते दिंडीमा सांसारिक हे ऐसा जो काम क्रोध लोभा झाडी करुणी फाटे उभा तोची एवढिया लाभा गोसावी होय यशास्त्र विधि नृसृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमावाप्नोति न सुखं न परां गते नाहे नावडोनी काही कामादिकांच्या चिखाई दाटली जेने डोही आत्मचोरे जो जगी समाम सकृप हिता हितदा हितादिपू तो अमान्य केला बापू वेदुजेने न धरीची विधीची भीड न करीची आपुली झाड वाढवित गेला कोड इंद्रियांचे काम क्रोध लोभांची कास न सोडीस पाळली भाष स्वैराचाराचे असो सवळ घलारान तो सुटकेची आवाहने मग पिऊन लाहे पाणी स्वप्नीही ते कहाणी दुरिचितया आणि परत ध्रुवदाय हे कीर्तया आहे बरी ऐकन लाहे भोग भोग तरी माशा लागे भुलला ब्राह्मण पान बुडारी घाला की ते काही पावला नास्तिक वागू कैसे विषयाचे निगोडे जेणे परता केले उमरे तव तोची आणि कडे मरणे नेला देव परत्रणा स्वर्गो ना ऐहिक नैषय भोगो ते केवता प्रसंगो मोक्षाचा तो मनोनी कामाचे बळे जो विषय सेवू पाहे सळे तया विषयोना स्वर्ग मिळे ना उद्धरे तो तस्मात् शास्त्र प्रणामन्ते कार्या कार्य व्यवस्थितो
ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुर्नमारसि। ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे दैवासुरसम्पदि भागयोगो नाम षोडशोऽध्यायः। या कारणे पै पापा दया आती आपुली कृपा तेने वेदांश्या निरूपा अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटीची ते नात्रे श्री गुरु वचना दिती देखो जतना शिष्यात्मा होना माझी पैसे हे असो आपुला ठेवा हाताती तरी यावा तरी आदरे जीवी दिवा पुढाती जे ऐसा अशेषाही पुरुषार्था जो गोसावी हो मने पार्था तेने स्थिती माथा बैसने घाते शास्त्र मनेन जे सांडावे ते राज्यही तृण मानावे हे घेवरी ते न म्हणावे विषयी विरुद्ध ऐसिया वैदे कनिष्ठा झालिया जरी सुभटा तरी के आहे अनिष्ठा भेटणे गा पै ऐकापासून काढिती ही कदेऊन वाढविती नाही गा सुती परवती माऊली जगा मनोनी ब्रह्मेशी मिळवी तव हे कोणी न सांडावी अगा तू आई ऐसेशी बजावी विशेषेशी जे आधी अर्जुना तू येथे करावया सत्यशास्त्री सारथे जन्मलाशी बळार्थे धर्माचे ने आणि धर्मानुज हे ऐसे अवघेची आले अपैसे म्हणून अनारिसे करू नये कार्याकार्य विवेकी शास्त्रेची करावी पारखी अकृत्य ते पुढे लोकी वाळावे गा मग कृत्यपणे खरे निघे ते तुवा आपले नियंगे आचरोनी अग्रे सांगे सारावे गा जे विश्वप्रामाण्याची मुदी आजी तुझ्या हाती असे सुबुद्धी लोकसंग्रहाची त्रिशुद्धी योगोसी हे वासुदेवर्गो आगवा सांगो निकेठीचा निघावा तोही देवे पांडवा निरूपिला किया तो पंडूचा कुमारो सद्भाव जीविचा पुसेल तो चैतन्याचा कानी ऐका संजयो व्यासाचिया निरोपा तो वेळू फेरिला कया नृपा तैसा मिही निवृत्ती कृपा सांगेन तुम्हा तुम्ही संत माझी करा दिशीचा कराल बहुधा तरी तुम्हाला वडा होईल मनोनिधार मग वर्गे पसायदान दिजोजी समात होईल ज्ञानदेव म्हणे दिजोजी समात होईल ज्ञानदेव म्हणे इति श्री ज्ञानदेवा विरचितायां भावार्थ दीपिकायां षोडशोऽध्यायः। उद्या आपण पारायणाची सांगता करणार आहोत. आज फक्त आपल्याला 16वा आणि 17वा अध्याय घ्यायचा आहे आणि वेळ उरला तर फक्त 3-400 ओव्या 18व्या अध्यायातील घेऊ. 18व्या अध्यायामध्ये 1800 ओव्या आहेत. तर उद्याच्या पारायणामध्ये आपण 1200 ओव्या पूर्ण करणार आहोत आणि उद्या सायंकाळी हरिपाठ संपल्यानंतर 6 ते 7:30 या वेळेमध्ये उरलेल्या ओव्यांचं पारायण आणि त्याच्यानंतर दीपोत्सव करायचा आहे. दीपोत्सवासाठी आपल्याला ज्या मेणबत्त्या आवश्यक आहेत त्या इथून पुरवल्या जातील. फक्त ग्रंथपूजनासाठी आवश्यक ते सर्व साहित्य, पूजनाचं ताट, ग्रंथासाठी वस्त्र आपल्याला आणायचं आहे आणि ग्रंथ जमा करताना आपण ते वस्त्रासहित या ठिकाणी जमा करायचं आहे. तर उद्या आपल्याला दीपोत्सव करायचा आहे. त्यासाठी आपण सर्वांनी बरोबर 6 वाजता यायचे. उद्या सकाळी सुद्धा पारायण आहे. उद्या आपण सकाळच्या वेळेमध्ये 18व्या अध्यायातील 1200 ओव्या पूर्ण करूया आणि सायंकाळी उरलेल्या 600 ओव्या किंवा 400-500 ज्या राहतील त्या घेऊया. एका तासामध्ये
400 किंवा 500 वजांचं पारायण होतं. 6 ते 7 पारायण होईल आणि 7 ते 7:30 या वेळेमध्ये दीपोत्सव, आरती, ग्रंथपूजन इत्यादी होईल. ज्यांना ज्यांना शक्य असेल, ज्या विवाहित भगिनी असतील त्यांनी जोडीनं या ठिकाणी ग्रंथपूजनासाठी यावं. हे फळ पुन्हा पुन्हा आपल्याला प्राप्त होत नसतं. आपलं तीर्थक्षेत्र आहे. या तीर्थक्षेत्राच्या निमित्ताने आपला वर्षातला सर्वात मोठा उत्सव आहे. आणि यावर्षी आपल्या सर्वांचं विशेष कौतुक की बहुसंख्येनं आपण पारायणासाठी आलेला आहात. दरवर्षी अशाच पद्धतीचं पारायण नियमित आपल्याला घडावं अशी सद्बुद्धी माऊलीकडे आपण मागूया. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. विश्वविकासित मुद्रा जया सोडी तुझी योगनिद्रा, तया नमोजी गुणेंद्रा श्री गुरुराया. त्रिगुण त्रिपुरी वेढिला, जीवत्व दुर्गी आडिला, तो आत्मशंभूने सोडविला तुझिया स्मृती. मनोनी शिवेशी कांटाळा, गुरुत्वे तुझी आगळा, तरी अळू माया जळा माझी तारुणी. जे तुझ्या विधी मूढ, तया लागी तू वक्रतुंड, ज्ञानियांसी जरी अखंड उदची हासी. दैविकी जेठी पाहता सानी, तरी मिनोलम मिलनी उत्पत्ती प्रलयो दोन्ही निलाची करसी. प्रवृत्ती करण्याच्या चाळी, उतली मदगंधा निळी, भुजी जशी निलोत्पली जीवभृंगाच्या. पाठी निवृत्ती कर्ण ताळे, आहाळी ते पूजा विघुळे, तेव्हा निरवसी मोकळे अंगाचे लेणे. वामांगीचा लास्य विलासू, जो हा जगदपू आभासू, तो तांडव दिसे कळासू डाविसी तो. हे असो विस्मोद आकारा, तू होसी दयाचा सोयरा, सोयरिकेची आज भारा मुकेची तो. प्रेमिका बंधनाचा ठाऊ, तू जगदबंधू ऐसा भाऊ, धरू ओळगे उवावो तुझाची अंगी. तव तुझ्याचे निनावे तया, देई नुरेची पहिले वराया. जेणे तू आपण पया केला ती तुझा, तू ते करुणी पुढे, जे उपाय घेती दगडे, तया तासी बहु पडे मागाची तू. तो जाये सुये मानसी, तया लागी नाही तू त्याचे देशी. ज्ञानही विसरे ते नेशी वागव तुझ, तू ते सिद्धीशी जोडणे, तो नांदे सर्वज्ञपणे. वेदांशी एवढे बोलणे घसी कानी, मौन गा तुझे राशी नाव. आता स्तोत्रिके बांधो हाव, दिससी ते तुली माव भजो काही. दैविके सेवकू हो पाहो, तरी भेदिता द्रोहो चिलाहो. मनोनी आता काही नो हो तुझ लागिजी. जे सर्वता सर्वही मोहिजे, तुझे अद्वया ते तो लाहिजे. जे जाणे वर्म तुझे आराध्यलिंगा, करी नुरोनी वेगळेपण, रसी भजनले नवन. तुझे कैसे नमन माझे गान बहुकाय बोलो. आता रिता कुंभ समुद्री रिगे, तो उचंबळत भरोनी निघे. कादशी दीप संगे विपूची होय, कैसा तुझी या प्रणती. मी पूर्ण झालो श्रीनिवृत्ती, आता आदिन व्यक्ती पूर्व. तरी षोडशाध्याय शेती, हे समाप्तीचा श्लोकी. जो ऐसा निर्णय अंशकंत देवला देवे, जे कृत्याकृत व्यवस्था अनुष्ठाव या पार्था. शास्त्राची एक सर्वथा प्रमाण तुझ, ते अर्जुन मानसे म्हणे हे ऐसे कैसे. जे शास्त्रे विन नसे सुटिका कर्मा, तरी तत्काची पडे. काही नातीचा केश जोडे सिंहाची, मग तेने तो ओलिजे, तरी सलेने पाविजे. हे रवी काय तुझे रिक्त खंडी, कैसे शास्त्राची मोकळी. यातही तो न पावे टोळी, एक वाक्य देता
तरी न मिळेची तो देशू नव्हेची काळा अवकाशू जो करवी शास्त्राभ्यासू तोही दुरी आणि अभ्यास विरजिया होती जिया सामुग्रिया त्याही नाही अपैतिया ती वेळी तुझो नोहेची प्राचीन हेरीची प्रज्ञा संवाहन ऐसे केले अपादन शास्त्रांचे गया ती शास्त्र विकी हे काही लाती चिनकी म्हणून उपी विकी सांडली जेही परी निर्धारो शास्त्रे अर्थानुष्ठान पवित्रे नांदताची करते साचार दे तया ऐसे आणि होवावे ऐशी चाड बांधून जीवे घेती तयांचे मागावे अचरावया घड्याची आखरा तरी बाळली हे दातारा का पुरासुनी परिकरा अक्षमो चाले ऐसे सर्व शास्त्र निपुण दयाचे जे आचरण तेची करती प्रमाण मग शिवादीचे पूजने भूम्यादीचे महाधने अग्निहोत्रादी यजने करती जे श्रद्धा तया सत्वरज तमा माझी कोण पुरुषोत्तमा गती होयते आम्हा सांगी जोजी तव वैकुंठ पिठाचे लिंग तो निगम पदनाचा पराग जीवाचे हे जगन वंशाया काळ श्रावियाची वाढू लोककार प्रौढू अद्वितीय गुरु आनंद घनो ये लागेगती जे नेतिके ते दयाचे अंगी आसिके तो श्रीकृष्ण समुखे बोलत असे श्री भगवान वाच त्रिविधा भवन्ति श्रद्धा देवीनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेतितां शृणु म्हणे पार्था तुझा अतिसो हेही आम्ही जाणत असो हे शास्त्राभ्यासाचा आडसो मानितो सिकी मुसलियाची श्रद्धा झोंबो पासी परमपदा तरी पैसे हे प्रवृद्धासा हो पेनो हे श्रद्धा मनकलियासाठी पाते जो नये किरीटी काय बीजांत धुरते अंत जुनो हे गंगोदक जरी झाले तरी मध्यभांडा आले हे घेऊ नये काही केले विचारी पा चंदनो होय शिकळू तरी अग्ने शिकावे मेळू काही हाता धरिता जाळू न शके काही का किडाचे आत फुटे फुटे पडले रोळे किरडी घेतले चोकासाठी नागविना तैसे श्रद्धेचे दळवाडे अंगे कीर चोकडे परी प्राणियांच्या परे विभागीचे ते प्राणी तव स्वभावे अनादि माया प्रभावे द्विगुणाचे निया घरी वळले हाती ते तही दोन गुण खासती मग एक धरी उन्नती तही तैसियाची होती वृत्ती जीवाचिया वृत्ती ऐसे मन धरिती मना ऐसी क्रिया करीती केली ऐसी वृत्ती मरवणी देहे बीज मोडे झाड होय झाड मोडे बीजा समाये ऐसे निकल्प मोडी जाई परी जाती नशे तिया परी ही अपारे होत जात जन्मांतरे तरी त्रिगुणत्वन व्यभिचारे प्राणियांचे म्हणून प्राणियांच्या पैकी पहिली श्रद्धा अवलोकी ते वय गुणासारखी पियाया विपाये वाढे सत्व शुद्ध तेव्हा ज्ञानाशी करी साध परी एकानुके कदये राहती सत्वाचे नियंग लगे ते श्रद्धा मोक्ष फळारिगे तव रजतम हुगे कापा राहते मोडोनी सत्वाची क्राये रजोगुणाकाशे जाये तेव्हा त्याची श्रद्धा होय कर्म केर सुनी मग तमाचे होते आगे तेव्हा त्याची श्रद्धा भंगी हो लागे भोगा लागे भलते या सत्वानुरूप सर्वस्य श्रद्धा भवति भारत श्रद्धाम्योऽयं पुरुषो योचतश्चये वशः सेव सत्वरजतमा वेगळे श्रद्धा सुवर्मा नाही जीवग्रामा मागीयया मनोनी श्रद्धा स्वाभाविक ऐसे पैतृगुणात्मक रजतम सात्विक भेदिनी जैसे जीवनाची उदक परी विषय होय मारक का निर्या मागी तिखाऊसी रोड तैसा बहुसे कमे दो सदाची होय निमे एक श्रद्धा परिमने तेची होणे मग काजळानी मसी न दिसे विवंचना जैसी देवी श्रद्धा तामसी सिनी नाही तैसी तराजची जीवी रजोमय जाणावी सात्विकी या घरी सत्वाची ऐसे निहास खळू जगदंबरू निखळू श्रद्धेचा केवळ तला असे परी गुणत्रय वशे ते विजपनाचे लासे श्रद्धे जे उतले असे ते ओळखतो तरी जाणिजे झाड फुले का मानस जाणिजे बोले भोगे जाणिजे केले पूर्वजन्मीचे तैसी जी ही चिन्ही श्रद्धेची रूपे दोन्ही देखी जती ते वाणी अवधारी पाय यजन्ते
सात्विका देवान् अक्षरं स्वाक्षसादसः एतान् भूतगणश्चान्ये यजन्ते तामसा जनाः तरी सात्विक श्रद्धा जयांसा होय बाधा तया बहुतकर्णी मेधा स्वर्गीयाति ते विद्याजात पडति यज्ञक्रिये निवडति किंबहुना पडति देवलोकी आणि श्रद्धा राजसा घडले जे विरेशा ते वदती रक्षसा ते चराहन श्रद्धा जे का तामसी ते मी सांगे न दुगपाशी एका केवळ पापराशी अतिर्कशी हृदयत्वे जीववडे साधू निबडी भूत प्रत्येक नाही स्मशानी संध्याकाळी पूजती ते तमगुणाचे सार काढून निर्मिले नर जाण कामे तिथे घर श्रद्धेचे ते ऐसी ही ती लिंगी श्रीधा श्रद्धा जगी पैहे या लागी सांगतू असे जे हे सात्विक श्रद्धा जतन करावी प्रबुद्धा हेरी तोटे विरुद्धा सांडाविया हे सात्विक मतीया निर्वाती होय धनंजया बाजूलनो हे कया कैवल्यते तो न पढे का ब्रह्मसूत्र ना लोढो सर्वशास्त्र सिद्धांत न होत स्वतंत्रतया चाहती जे आपण होणे मूर्खा अनुष्ठाने जगाने तवरील जे हे तयांची आचरती पावले पावली सात्विक श्रद्धा चाले तो तोची फळ ठेविले ऐसे लाहे पैसे कधी फुलावी सायासे आणि कधी ते लागू पैसे तरी तो काय प्रकाशे वंचितेगा का एके मोल अपार बेसुनी केले ढवळार तो सुरवाडो वस्तीकरण भोगी काही हे असो जो तळे करी हे दयाची चतुषारी हरी सुवारीच चांद घरी रानवे बहुत काय बोल पैगा हे काळ गौतमाची गंगा हे रातमस्ता काय जगा ओघळ झाली म्हणून पुढ्या परी शास्त्र स्थिती घुसरी जाणे तया ते श्रद्धाळू तोवरी तो मूर्खही करे अशास्त्रविहितं घोरं सत्यन्ते ये तपोजनाः दम्भाहंकार संयुक्ताः कामरागबलान्विताः नाथाश्राजेनिकीय नावे खातरोही नटी जीवे परिशास्त्रज्ञा हे शिवे ते कोणी दिते वडिलांची आत्रिया देखोनी वाटी वाकुलिया पडिता डाकुलिया वाजविते आपले देशी टोपी जनित्वाच्या जन्मी सासरी मार्कंड्यासाठी आधारित पांगोळ्या पुलिनाच्या अंगी गावनी कात्या रक्तमांसात्राणी तया बरोबर होईल रिसविती जळद कुंडी लाविती चेड्याच्या तोंडी नवसिया देते उंडी बाळकाची अग्रहाची उदरिया शुद्र देवतावर्या अन्न त्यागी सुंदरया खाकती एक अगा आत्मपर पेडा बीज तमक्षेत्री सुहाडा कीर्ती मग पुढा नीती पवनाई आणि नावते ही धनंजया न घरी होय तया समुद्री जैसे का वैद्याचे करी सळा रसू सांडी पाय कोळा जो रोगिया देवी जिव्हाळा सबता होय नाना परिकराचे निसळे काळी आपुलेचे निडोळे हे वानवसा गळे जैसे ठाके तैसे तया असुरा होय निंदुनी शास्त्राची सोय सैंग धावता ही मोहे अडवी जे का कामो करवी ते करती क्रोधो मारवी ते मारती किंबहुना माते पुरती दुःखाचा गुंडा कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्रामसेतसः मां चैवान्तं शरीरस्थं तान् विरुद्ध्यासुरनिश्चयान् आपुला परावा देही दुःख देती केले काही मजात्मया ते तुलाही होय शिनो जे वाचेचे निपालवे पापिया तया नातळावे परिपडे सांगावे त्याजावया प्रेत बाहेरी घालिले क्रांत जो संभाषणी करिले हे असो हाते चाळजे कठोळा ते एक सिद्धीची आशा तो लेपून मनवे दैसा तया ते सांडावया तैसा अनुवादू हा तरी अर्जुना तो तया ते जे कशी तै स्मर हो माते जे आन प्राय सिद्ध हे ते मानेल ना म्हणून श्रद्धा जे सात्विकी पुरती तेची पै एकी जतन करावी निकी सर्वा परी तरी धरावा तैसा संगो जेणे पोटे सात्विक लागू सत्ववृद्धीचा भोगू आहारो घेते हे रवी करी काही स्वभाव वृद्धीच्या ठाई आहारा वाचून नाही परी हेतू प्रत्यक्ष पाहिता विरा
जो चावल घे मदिरा तो होऊन टाके माझी राती क्षणी का जो चाविया अन्न रसो सेवी जो व्यापी जे वातस्मे स्वभावी काय ज्वरू जालिया निववी पयादिकी ना तरी अमृत गया परी घेतलिया मरणवारी का पुल्या ऐसे करी दैसे विष देवी वैसा घेते आहारो धातु तैसा चिघोय आकारो आणि धातु ऐसा अंतरो पाओ कोखे वैसे भांडियाचे निकापे हातुले उदकही तापे तैसी धातु वशया तोपे चित्तवृत्ती म्हणून सात्विको रसू सेविजे तै सत्वाची वाढी पाहिजे राजसा तामसा होईजे येरी रसी तरी सात्विको कोण आहारू राजसा तामसा काही अकारू हे सांगो तरी आदरू अकरणे आहारस्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः यज्ञस्तपस्तथा दानं येषां भेद इमं शृणु ऐसे निधी मोगरा जाहियाते विरारो कडे जाओ तरी जेवणाराची आरुची निष्पत्ती की ओढण्याची आणि जेवितात गुणांची दासी एक जे जीव करता भोगता जो गुणास्तव स्वभावता पाहुनिया त्रिविधता तेस्ते त्रिधा मनोनी त्रिविध आहारो यज्ञही त्रिप्रकारो तपदान हन व्यापारो त्रिविधची ते पै आहार लक्षण पहिले सांगो जे म्हणतले ते ऐक गा भले रूप करो आयु सत्व बलारोग्य सुख पृथ्वीवर्धना रस्याः स्निग्धा स्थिरा रुच्याहारा सात्विक प्रियः तरी सत्वगुणाकडे जै दैवे भोक्ता पडे तै माधुरी रसी वाढेने सुतया अंगेची द्रव्ये सुरसे ते अंगेची भावात गोडसे अंगेची स्नेहे भोवते सुतत्वे दिये आकारे नवती ढगळे स्पर्शे अति मवाळे जिभे लागी स्नेहाळे स्वादे दिये रसे गाडी वरी धी द्रव भावी आतिली खाये खाऊ सामिली अग्नितापे अंगे साने परिमाणे तोरू जैसे गुरुमुखीचे अक्षरू तैसी अल्पीची अपारो तृप्ती राहे आणि मुखी दैसी गोडे तैसीची ते अतुरेकडे हे अन्य प्रति वाढे सात्विकांसी हे गुण लक्षण सात्विक भोज्य जान आयुष्याचे प्राण नीच नवे हे सात्विक रसे जो देही मे हो वर्षे अव आयुष्य नदी उससे देहाची दिहा सात्वाचे कीर पाळती कारण हाची सुमती दिवसाची उन्नती भानु जैसा आणि शरीराहन मानसा बळाचा पैकुवाचा हा आहारो करे कशा कैची रोगा हा सात्विकी होय भोग्यू कैची भोगावया आरोग्यू शरीराची भोग भाग्य उदेला जाणो आणि सुखाचे घेणे देणे जिथे उवाया येणे हे असो वारे साधने आनंदेसी ऐसा सात्विको आहारो परिमनला थोरो करी हा उपकारो सभायासी आता राजसाची प्रीती जिहीरसी आती करू तया ही व्यक्ती प्रसंगे गा कत्वं लनवनांत्यश्नो तीक्ष्णरुक्षविदाहिनः आहार राजस्य श्रेष्ठा दुःखशोकामय प्रदाः तरी मारे उणे काळगोट तेने माने जे कडवट का तुम्या होनिदासत आम्लहन कणिकीचे जैसे पाणी ऐसे चिमीट बांधया आणि हे तुलीच मिळवणी रसांतरांची ऐसे खारक अपाडे राजसा तया आवडे उन्हाचे निमिषे तोडे आगीची गिळी वाटेची आसगी वाटेही लाविल्या लागे ऐसे उन्न मागे राजसोतो वावड पाडून काय साबळ दहारला आहे ऐसे पीक हो खाये हे घाये विनरोटे आणि राखे हो न कोरडे हात बाहेर येचे पाडे जो जीवादंश वावडे बहुतया परस्परे दाता हाडोळे होय खाता तोगा तोंडी घेता दोसो लागे आधी सगळे सुरमुरी वरी कर्णवीच्या मोहरी जे घेता होते दुवारी नाथे तोंडे हे असो जे आगीचे मने पैसे गाईते पर्यद्राना परवते राजसासिया ऐसा न पुरोनी तोला जुधा केला वेळा अन्नचे अग्नी बरबरा पोटी भरी पैसा सुभरणा सुले मग बोईना सोजे काठी पाणी यांचे न सुटे तोंडोनी पात्र ते आहार नवती घेतले व्याधी व्याळ जे सुतले ते चेवयाई घातले माझवन पोटी तैसे कले कासळे रोगवतती कवेळे ऐसा राजसो आहारो फळे केवळ दुःखे हेव राजसा आहारा
रूप केले धनुर्धरा परिणामाचाही विसुरा सांगितला आता तया तामसा आवडे आहारो जैसा हेही सांगोच्य असा झणे तुम्ही तरी कुहिले उठते खाता न म्हणजे तेने अनहिता तैसे का उपहिता भैसी खाय यातयामं गतरसं पुटी पर्यषितं चयत् उच्छिष्टमपि चामेद्यं भोजनं तामसप्रियं निपदले अन्न तैसे दुपाहरी कायरे दिवसे अतिकरे तै तामसे घेजेते कातरी अर्ध उपडले का निपट करतो निगेले तैसे ही खाय चुकले रसायचे येवो जया का अति पूर्ण निष्पत्ती एक सूर रसू धरी व्यक्ती तै अन्नायसी पतिती तामसा नाही ऐसे कधी विपाये सदन्नावर पडा होय तरी घाणी सुटे तवर आहे व्याघ्रू कैसा का बहुळे दिवशी ओलांडले स्वादपणे सांडले शुश्रात्वा सडले गाभिने हो तेही बाळाचे हातवरी चिवडवले जैसे राडे करी कासले बैसोनी नारी गोतांबिल करी ऐसी कश्मळे जै खाय तै कया भोसुक भोजनायसे होय तरी येणे गाय पापिया तो मग चमत्कारो देखा यशोदाचा नंदुखा जया का सदोखा सुद्रव्यासी तया अपेयांच्या पाणी अखाद्यांच्या भोजनी वाड विजयुताने तामसे तेने देव तामस जेवणारा ऐसे सिमेचे हे विरा तयाचे परत सुराक्षणी नाही जे देवाची हे अपवित्र शिवे तयाचे वक्त्र देवाची पापा पात्र झाला तो की या वरते जे जेवी ते जेविती ओजन म्हणावी पोट भरती जाणावी यातना ते शिरच्छेदे काय होय का आजीरिगता कैसे आहे हे जाणावे काही पाहे परिसहा कसे असे म्हणून तामसा अन्न परिणाम गासे नाना हे सांगोचिना अर्जुना देव म्हणे आता यावरी आहाराची अपरी यज्ञही अवधारी त्रिवासे परीतिही मादी प्रथम सात्विक यज्ञाचे वर्ण ऐकपा सुख हिम शिरोमणी अपलाकांक्षिभिर्यज्ञो विधिवृत्तो सैज्य युज्यते यत्तं वेति मनः समाधाय स सात्विकः तदैको प्रियोतमो वाचो निवाडो निधिकामो जैसा कामनो धर्मो प्रतिवर्तेसा नाना सिंधुते खातो निगंगा पुढारा न करी चीरिगा का आत्मा देखो नियुगा वेदुतेला तैसे जे आपुल्या सोहिती वेचोनिया चित्तवृत्ती नुरवतीची अहंकृती फळा लागी पातले या झाडाचे मुळ मागुते सरोनेची जळ झिराले का केवळ तयाच्या अंगी तैसे मने देही यजनिश्चयाच्या काही हरपो निजे काही वांछिती हा तीही फळवांछा त्यागी स्वधर्मा वाचून विरागी की जे तो यज्ञ सर्वांगी अलंकृतो परी आरिसा आपणते डोळा जैसे घेते का तळहातीचे दिपे रत्न पाहिजे नाना उदिते दिवा करे गमावा मार्ग देते भरे तैसा वेदो निर्धारे देखोनिया तिये कुंडे मंडप वेदी आणि काही संभार समृद्धी ते मिळविन जैसे विधी आपण पाहिली सकळा वयोचिते लेणी पातली जैसे अंगाते तैसे पदार्थ जे तुझे ते विनियोगुणे काय वानो बहुती बोली जैसी सर्वाभरणी भरली ते यज्ञ विद्याची रूपा आली यजनविषे कैसा सांगू निपजे जो यागो ऋतवलिया लागो महत्वाचा प्रतिपाळो तरी पाटाचा झाली केले तुळशीचा तरी फळा फुला छायेचा आश्रवू नाही किंबहुना फळाशे विन ऐसिया निवृत्ती निर्माण होयतो यागो जान सात्विकुगा अभिसंधायतु फलं ब्रह्मार्थमपि चैव यत् इजत्ते भरतश्रेष्ठतं यज्ञं विद्धिराजसम् आता यज्ञो कीरवेशा कीरपैयाची ऐसा तरी श्रद्धा लागे जैसा बंदिला राहो जरी राजा घराशी तरी बहुतो पेगा जाई आणि कीर्ती होय श्रद्धा न तगे म्हणे स्वर्ग जोडेला सिका दीक्षितो होईल मान्य लोका घडेल यागो ऐशी केवळ फळा लागी महत्व पोकारवया जगी पार्था निष्पत्ती जे यागी राजसपैते
विधिहीनं सृष्टान्नं मन्त्रहीनं दक्षिणं श्रद्धाविरहितं यज्ञं तामसं परिचक्षते हानि पशुपक्षी विहाई जोशी कामा परवता नाही तैसा तामसा यज्ञ पाही अग्रहोची मूळ वारया वाटन पाहे वाहे की मरण मुहूर्त पाहे निषिद्धासी बिहे आगिगरी तरी तामसाची आचारा विधीचा आधी ओढवारा म्हणून तो धनुधरा उच्चृंखळू नाही विधीचा ते कसाड नये मंत्राधिक तयाकड अन्नदाता नये सूडकुंड मासी देवी वैराचा बोधू ब्राह्मणा तेतके विजेल दक्षिणा अग्निजाला वायुदानावर पडा दैसा तैसे वायाची सर्वस्व वेचे मुखन देखते श्रद्धेचे नागविले पुत्रकाचे दैसे हरा ऐसा जो अज्ञाभासो तया नामया जो कामसो ऐसे मने निवासो प्रियेचा तो हातारंगेचे कपाने परी नेले अनादि वाहने एक मळी एक आणि शुद्धत्व दैसे तैसे देही गुणतपा एक वाहने आहे त्रिरूप एक केले ते पाप उतरी एक तरी तो चितेही भेदे तैसे निका मनोने सुबुद्धी जाणो पहासी तरी आधी तपशी जाण एक तप मनिजे काही ते स्वरूपदाऊ पाही मग भेदले गुणी तेही ते पाठी बोले हातरी तपदे का सम्यक तिही त्रिविध ऐक शारीर मानसिक शाब्दगा हाताया तिन्ही माधारी शारीर तव अवधारी हरी शंभुका श्रीहरी पर्यंता होय देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनं शौचमार्जवम् ब्रह्मचर्य अहिंसा च शारीरं तपहुच्यते तया प्रिय देवकालया यात्रादिके करावया हातही पहारा जैसे पाया ओळीज घाते देवांगण निर्वनिया अंगोपचार पुरवनिया करावया मनया शोभती हात लिंगका प्रतिमा देती देखते हो अंगेष्टी लोटिजे का काठी पडली जैसी आणि विधी विनया देखी गुणी वरील जे लोकी तया ब्राह्मणांशी निकी पायकी कीजे अथवा प्रवासे का पिढा का शिनले जे साकडा हे जीव हे सर्वांना निगती सकळ तीर्थांची दुरे जीव का माता पितरे तया सेवे शिथिर शरीरे दोन दीजे आणि संसाराई साधारण जो चेतनाची हरिशिनो जो ज्ञानदानी करणो धनजो गुरु आणि सधर्माचा अंगिता देह गाड्याची अकिता आवृत्ती कधी सुगता झाली की जे वस्तुभूत मात्री नमजे परोपकारी बदजे श्री शैली अमिजे नावे नावे जन्मते प्रसंगे श्रीदेव शिवने अंगे तेथून जन्म आगले सोविळे कीजे भूत मात्राचे नावे तृणही ना सुडावे बिंब होना सांडावे छेद भेद ऐसे शिजै शरीरी राहते चिपडे उदरी ऐ शरीर धप घुमरी आले जाण पार्था समस्त हे करणे देहाचे प्रधानपणे म्हणून ययाचे मी म्हणे शारीरी तप देव शारीर जे तप तयाचे गाविले रूप आता ऐक निष्पाप वाङ्मयते अनुद्वेग परम वाक्यम सत्यम प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यासनं चैव वाङ्मयं तप उच्यते हरिर्वाचे अंगतुक न तोडिताची कनक केले जैसे रेख परिसेदेने तैसे न कविता सेजे जावळिया सुख नपजे ऐसे साधुत्व कार्य किजे बोलना जिये पाणी मुदल झाडा जाये तृणते प्रसंगेचे निजिये ऐसे का बोलले होय सर्वाही हिता जोडे अमृताचे सुरसरी तै प्राणते अमरी धरी स्नाते ताप तापवारी गोडी ही दे तैसा अजय कोही छुटे आपले आधार स्वगते आई कथा रुचि नविते पियुषी जैसी जरी कोणी करी पुसणे तरी हो आर्य ऐसे बोलणे ना करी आवर्तने निगमो का नाम ऋग्वेद